नमस्कार, मी आरती सावंत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मिश्र धान्यांचं थालीपीठ आणि त्यामध्ये पालेभाज्याचा समावेश केलेला आहे. ते म्हणजे कांद्याची पात आणि चविष्ट असं बनलेलं आहे. आणि त्या पदार्थामध्ये 2 सिक्रेट पदार्थ घातलेले आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, तर सगळ्या गोष्टी समजतील. आणि वरून सफेद तेल, वा. खलबत्त्यामध्ये लसूण, आलं, हिरवी मिरची घेतलेली आहे, ते मी घालणार आहे. लसूण 20 ते 25 घेतलेले आहेत आणि 2.5 इंच आलं आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट, त्या मी घालत आहे. आता मी अजून एक सिक्रेट घालणार आहे, ते तुम्हाला मी सांगते. आता मी शंकेश्वरी मिरची घेतलेली आहे आणि धणे आणि जिरं, त्यामुळे थालीपीठला अगदी छान अशी चव लागेल. मोस्ट ऑफ द आपण आलं, लसूण, हिरवी मिरची आपण घालतो, पण शंकेश्वरी मिरची शक्यतो कमीच घालतो. तर हा एक सिक्रेट पदार्थ तुम्हाला मी सांगितलेला आहे, तो म्हणजे शंकेश्वरी मिरची. एकदा नक्की ट्राय करून बघा, अजिबात तिखट असं लागणार नाही. तर मी हे सगळं घालते आणि असे आपल्याला तोडून घालायच्या आहे. आणि मी अर्धा तास पाण्यामध्ये धणे जिरं घातलेलं आहे. 5 शंकेश्वरी मिरची घेतलेल्या आहेत आणि 1 चमचा जिरं आणि 1 चमचा धणे खलबत्त्याने कुटून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालत आहे, अगदी नावाला घातलेलं आहे. आणि पुन्हा आपण कुटून घ्यायचं आहे खलबत्त्याने. असा लालसर असा रंग आलेला आहे ठेचाला, त्यामुळे आपली थालीपीठ एकदम चविष्ट होईल. आज तुम्हाला बिना भाजणीचं मिश्रधान्यांचं पिठाचं थालीपीठ दाखवणार आहे. आणि अजून एक पदार्थ ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे, ते सिक्रेट असं आहे, त्यामुळे थालीपीठ अतिशय चविष्ट होणार आहे. हे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे 2 पेला, ज्वारीचं पीठ 1 पेला, तांदळाचं पीठ 1 पेला, बाजरीचं पीठ 1 पेला, चण्याचं पीठ 1 पेला. आणि जे सिक्रेट पीठ दाखवणार आहे ते म्हणजे कुळथाचं पीठ, पाव वाटी कुळथाचं पीठ. या मिश्रधान्यांच्या थालीपीठामध्ये मी पालेभाज्याचा समावेश करणार आहे. कांद्याची पात म्हणजे कांदा आणि पात हे मी चिरून घेतलेले आहे विळीने. मी 1 कांदा, आपला साधा कांदा आपला रोजचा जेवणातला, तो मी 1 चिरलेला आहे मध्यम आकाराचा. कोथिंबीर भरपूर घ्या, मुठभर अशी घ्या, त्यामुळे थालीपीठला खूप छानपैकी चव लागेल. आणि कढीपत्ता मी घेतलेला आहे. 1 वाटी पोहे घेतलेले, जाड पोहे, स्वच्छ धुवून पाणी काढून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे उरलेला भात असेल तर थालीपीठामध्ये तुम्ही घालू शकतात, आणि नसेल तर जाड पोहे भिजत घाला, पाणी काढून थोड्या वेळसाठी ठेवा. इडलीचं पीठ मी परातीत घालत आहे. ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, चण्याचं पीठ, तांदळाचं पीठ, कुळथाचं पीठ, हा सर्व कांदा घाला. कांद्याची पात, मी 1 चमचा ओवा घेतलेला आहे, तुम्ही नक्की घाला ओवा. आणि हाताने असा चुरून घाला. कोथिंबीर आणि कढीपत्ता घालायचा आहे. तुम्ही सुंदर असा हा रंग, त्यामुळे थालीपीठला खरंच खूप छानपैकी चव लागेल. आणि बरं का, तिखटसुद्धा नाही आहे. तर मी हळद घालत आहे अर्धा चमचा, म्हणजे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. पहिलंच आपण हाताने पिठामध्ये सर्व जिन्नस मिक्स करून घेऊया. हे ठेचाचं पाणी आहे, ते मी घालत आहे. आता थोडं थोडं पाणी घालून मध्यम असं पीठ मळून घ्यायचं.
आहे. तुम्ही बघू शकतात एकदम घट्टपणसुद्धा अजिबात नाही आहे. मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि ओला करून ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर पाणीसुद्धा घेतलेलं आहे. आणि आपल्याला गोळा घ्यायचा आहे तेवढा तुम्ही घ्या, लहान मोठा. आता मी हे बघा एवढा मी गोळा घेतलेला आहे, भाकरी एवढा गोल करून घेते आणि थोडंसं पुन्हा मी पाणी शिंपडून घेते. आणि आपल्याला जर वाटत असेल पीठ घट्ट असेल तर थोडं पाणी घालून मळून घ्या आणि पाण्याचा अगदी हलका असा दाब करून सगळीकडून थापून घ्या. अगदी या प्रकारे जसं आपण भाकरी कसं थापतो, पण हे एकदम अलगद असं आपल्याला थापायचं आहे. थालीपीठ शक्यतो जाडच थापा. आपल्याला सफेद तेल घालायचे आहे. तवा चांगला गरम झालेला आहे आणि तेल लावून घ्यायचं. थापलेलं थालीपीठ अगदी अलगद ठेवायचं आहे आणि कडेकडेने आपल्याला तेल सोडायचं आहे. आणि 2-3 थालीपीठ थापल्यानंतर रुमाल चांगला धुवून घ्या आणि परत थालीपीठ थापायचे. 5 मिनटं मी हे झाकण ठेवते. आता आपण हे झाकण काढून घेऊया. हे थालीपीठ कडेने तोडून घेऊया आणि सहज निघत आहे कारण का तेल चांगलं घातलेलं आहे. आता आपण पलटून घेऊया. आता हे बघा, आता आपण थालीपीठ पलटून घेऊया आणि थोडीशी गॅसची फ्लेम वाढवली त्यामुळे आपलं खरपूस असं थालीपीठ होईल. चला आता आपण पलटून घेऊया. आपलं तयार झालं मिश्र धान्यांचं आणि कांद्याची पात घालून केलेलं हे पौष्टिक असं थालीपीठ. आणि असं चाळणीवर आपण हे थालीपीठ ठेवू शकतो, त्यामुळे गरम वाफ निघून जाईल. आपले सगळे थालीपीठ आपले तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकतात मस्तपैकी मिश्र धान्यांचा पिठाचं हे थालीपीठ आहे. कांद्याची पात घातलेली आहे आणि मेन म्हणजे आपण ह्याच्यामध्ये कुळथाचं पीठ आणि शंकेश्वरी मिरची ही घातल्यामुळे आपलं हे थालीपीठ सुंदर असं बनलेलं आहे. आपण आलं लसूण हिरवी मिरची आपण घालतो, पण एकदा नक्की ट्राय करून बघा. आलं लसूण हिरवी मिरची आणि शंकेश्वरी मिरची घालून ठेचा बनवा. तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या घालू शकतात आणि लहान मुलांना अतिशय आवडेल, तर तुम्ही ही टिफिनला देऊ शकतात. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ ब्लेस यू. थँक्यू. गॉड ब्लेस यू.